पवई येथील IITचे काही विद्यार्थी गुरुवारी पहाटे 5 वाजता खंडाळ्यात सूर्योदयाचा अनुभव घेण्यासाठी निघाले. सूर्योदय पाहून सकाळी परतत असताना त्यांच्या कारला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात 3 तरुणांचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होतीये. ओमकुमार बोरसे, मूळ राहणार नाशिक, जय पेशप्रतार राहणार नागपूर आणि श्रेयांश शर्मा राहणार जयपूर असे या 3 तरुणांची नावं आहेत. तिघेही आपल्या अन्य मित्रांसह गुरुवारी पहाटे सुमारे 5 वाजता पवई येथील IIT बॉम्बे कॅम्पसमधून खंडाळ्याकडे सूर्योदय पाहण्यासाठी रवाना झाले. ते यावेळी व्हॉक्सवॅगन पोलो कारमधून प्रवास करत होते. सूर्योदय पाहिल्यानंतर ते मुंबईकडे परतत असताना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाताण बोगद्याच्या नजीक एका अज्ञात ट्रेलरच्या पाठीमागील बाजूस त्यांची गाडी घुसली. या अपघातात गाडीतील 3 जण गंभीर जखमी झाले असता त्यांना उपचारासाठी कामोठे येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.